नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाबाबत पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांनी सरकारकडे 4 मोठे नियम बदलण्याची आग्रही मागणी केली आहे, ज्यामुळे पेन्शनमध्ये थेट मोठी वाढ होणार आहे. नियम पहिला, किमान पेन्शनमध्ये थेट वाढ. 7व्या वेतन आयोगानुसार सध्या किमान पेन्शन 9,000 रुपये आहे, परंतु नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार ही किमान पेन्शन अबोल थेट 20,500 ते 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. नियम दुसरा, शेवटच्या पगाराच्या 67% पेन्शन. सध्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला शेवटच्या बेसिक सॅलरीच्या 50% पेन्शन मिळते, पण नव्या प्रस्तावानुसार ही मर्यादा 67% वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. नियम तिसरा, वयानुसार पेन्शनमध्ये वाढ. वाढत्या वयासोबत वैद्यकीय खर्च वाढतो, म्हणूनच आता दर 5 वर्षांनी पेन्शन वाढणार आहे. 65 वर्ष वय झाल्यावर 70%, तर 75 वर्ष वय झाल्यावर 80% पेन्शन देण्याचा नवीन फॉर्म्युला सुचवला आहे. नियम चौथा, कॉम्युटेशन कालावधी आणि एरियर्स. निवृत्तीच्या वेळी पेन्शन विकल्यास त्याची वसुली आता 15 वर्षाऐवजी 12 वर्षातच पूर्ण करण्याची मागणी आहे. तसेच 1 जानेवारी 2026 पासूनचा सर्व फरक पेन्शनधारकांना एरियर्सच्या स्वरूपात मिळणार आहे. कमिटीला मेमोरँडम सादर करण्याची मुदत 15 जून 2026 पर्यंत वाढली असून लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.